तर मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। चर्चेतून मार्ग निघणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। काही लोकांमुळे आंदोलनाला गालबोट लागत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत। तर आंदोलनाच्या आडून विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही फडणवीसांनी केलाय। तर पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्यास तोंड पोळणार असा टोला देखील फडणवीसांनी लगावलाय। काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे। मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे। या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस ॲडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत। तेही त्याच्यावर विचार करतायत। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील। तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे। एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये। आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल, मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल। आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं, दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला, इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही। पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेत आहेत त्या पक्षांना माझं हे आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका। भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या। ठाम भूमिका घेताना दिसत नाही आम्ही तर बोललोच होतो, याचंही करा आणि त्याचंही करा, अशा प्रकारची भूमिका नको। जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना। तुमची भूमिका सांगा काय कायदेशीर भूमिका आहे। या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत कारण त्यांना समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा वास येतो। आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही, आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत। मी मागतो कारण या सगळ्या लोकांनी मागच्या काळामध्ये याच्या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून सह्या केलेल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यांनी सह्या केलेल्या, त्यांचं पत्र आहे, पब्लिक डोमेनमध्ये पत्र आहे। त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे ही त्या पत्रातनं बाहेर आलेली आहे। म्हणून मी म्हटलं की आता सोयीची भूमिका घेणं आणि लोकांची दिशाभूल करणं बंद केलं पाहिजे। या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कसं नीट ठेवता येईल, आपली सामाजिक वीण ही कशी नीट ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल।